लोकसभेच्या निकालानंतरच ठरणार महायुतीची विधानसभेची रणनीती. रणनीतीनुसार निश्चित होणार विधानसभेचं जागा वाटप. रक्ताचे सॅम्पल्स बदलणाऱ्या ससूनमधील 2 डॉक्टरांच्या विरोधात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची कारवाई सुरू. 7 दिवसात लेखी उत्तर देण्याचे आदेश. पुरावे तपासून काउन्सिल करणार कारवाई. पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल्स बदलण्यासाठी देण्यात आलेले पैसे पोलिसांकडून जप्त. घटकांबळेंकडून 50,000 तर डॉक्टर हळनूरकडून 2.5 लाख रुपये हस्तगत. पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी अजित पवारांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केला होता का? अंजली दमानी यांचा सवाल. तर आपण कधीच कोणाला सोडवण्यासाठी फोन केलेला नाही, अजित पवारांचं उत्तर. पुण्यातील अपघातानंतर मुंबईतही बार आणि पब्सची झाडाझडती सुरू. गेल्या 3 दिवसात मुंबईतल्या 50 पबवरती छापे, तर अल्पवयीन मुलाला मद्य देणाऱ्या एका मॅनेजर आणि वेटरवरती गुन्हा दाखल. परदेशामध्ये नोकरीचं आमिष दाखवत मानवी तस्करी आणि सायबर फसवणूक करणाऱ्यांना दणका. NIA आणि राज्य पोलिसांचे 8 राज्यात 15 ठिकाणी छापे. देशभरात 5 जणांना अटक. डोंबिवली MIDC मध्ये सर्व कारखान्यांचं सर्वेक्षण सुरू. अमुदान कंपनीतल्या स्फोटानंतर MIDCला जाग. समृद्धी महामार्गाचा अखेरचा 76 किलोमीटरचा टप्पा यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार. MSRDच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. नागपूरच्या वेधशाळेचा पश्चिम विदर्भाला उष्णतेच्या लाटांचा इशारा. यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. महाराष्ट्रात मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दाखल होण्याची शक्यता. देशभरात सरासरीच्या 106% पावसाचा अंदाज. नवी मुंबईच्या कोमोठे आणि खारघर परिसरात आज पाणी नाही. मोरबे धरण आणि भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र. मान्सून पूर्व दुरुस्तीच्या कामांमुळे पाणी कपात. विमान प्रवासादरम्यान धूम्रपान करणाऱ्या प्रवाशाला मुंबई विमानतळावरनं अटक. जयपूर मुंबई विमानातला घडला प्रकार.